पहिला सामना रेग्युलर फॉर्मॅट मधून चिंचपाडा संघाने जिंकलाय. चला डावलपाडा ओपनिंग पेअर पाठवा लवकर. चला या या, बाकीच्या कुठल्याही खेळाडूने तिकडे जाऊ नका. चला अंपायर आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. लगेचच मॅच या ठिकाणी सुरू होते. डावलपाडा वर्सेस घातक 11 काकडवाल मध्ये. कमिटीचे मेंबर आपण देखील या ठिकाणी या लवकरात लवकर. ओपनिंग पेअर जाऊ द्या. डावलपाडा संघ आपण ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानावरती पाठवा. तर घातक 11 काकडवाल फिल्डिंग या ठिकाणी करण्यासाठी तयार झालाय. दोन टीमला आपण शुभेच्छा देऊया आणि होऊया कॉमेडी बॉक्समध्ये करूया परिवर्तन. इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवरती एक अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर, अल्पावधीतच ज्याने समालोचक क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली असे तुम्हा सगळ्यांचे लाडके समालोचक करण खान उर्फ के सर. चला बॅटिंग साइड ओपनिंग पेअर पाठवा लवकर डावलपाडा. या आपण सन्मान घेऊया. तर या सुनील दादा पाटील या आपण आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. हा सन्मान आपण करतोय आदरणीय श्री प्रदीपजी मडवी मॅन फ्रॉम भाल मलंगड क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सुनील पाटील यांना आपण करतोय सन्मानित. यानंतर आदरणीय श्री संदीप दादा पाटील यांना विनंती करून या आपण आणि आपण या सन्मानाचा स्वीकार करा. संदीप दादा पाटील या. मॅच सुरू करायचे. ऑलरेडी आपण थोडंसं लेट आहोत. प्लीज वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2026 ची दुसरी रजनी. मॅच नंबर 5 ला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या पाचव्या मॅचला मात्र जो रेग्युलर फॉर्मॅट मधला तो दुसरा सामना आहे. स्वर्गीय मधुशेठ स्मृती 11 डावलपाडा टॉस जिंकून बॅटिंगचा डिसिजन घेतला आणि घातक 11 काकडवाल हा संघ करतोय क्षेत्ररक्षण. काकाशेठ पावशे यांच्याकडून एका कॅचसाठी त्या फिल्डरला 500 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जाईल. 2 जर पकडल्या चेक विलास. तर 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार आदरणीय श्री राजू शेठ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहे. मी राजू शेठ गायकवाड यांना विनंती करेन की आपण या आणि आपण या सन्मानाचा स्वीकार करा. विलास शेठ पाटील यांच्याकडून काका पावशे यांना कॅश प्राइज झालेलं आहे. प्रत्येक कॅचला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार राजू शेठ गायकवाड यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती दीपकच्या आली एक धाव. हरीश आणि रोहित हे दोघे आपल्याला पाहायला मिळतात. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं
कोणत्या परिस्थितीत टाकायचे आहेत. पुन्हा एकदा स्कोररने आम्हाला तो सिग्नल दिला, कारण जेव्हा पहिला बॉल पडला 7:57 झालेले आहेत. 40+ संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री सुरेश जाधव यांचं आगमन झालेले आहे. मी विनंती करेन की आपण देखील या आणि आपण या सन्मानाचा स्वीकार करा. आणि त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार श्यामशेठ भंडारी यांचे आगमन झाले. आपण त्यांनाही सन्मानित करूया. या सुरेश शेठ जाधव उपाध्यक्ष 40+ क्रिकेट संघटनेचे, आधी आपण त्यांना सन्मानित करूया. त्यानंतर श्यामशेठ भंडारी 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार. तर श्यामशेठ भंडारी 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार, करूया आपण त्यांनाही सन्मानित. येऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये ऐकूया धावतं वर्णन के सरांच्या आवाजात. टोटल स्कोर सध्या आतापर्यंत आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आहे. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावलपाडा, घातक 11 काकडवालचा अगेन्स्ट मॅच नंबर 2. आणि ओव्हरऑल आपण जर बघितला तर आजच्या दिवस रात्रीमधला हा सामना आहे जो 5वा आहे. कॉम्बॉक्समध्ये पॅशन प्रो गाडीची चावी आणि तिला एक मोठी घंटी आहे, ज्या कोणाची असेल ओळख पटवून घेऊन जा. आपण ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल पोहोचला बॉलच्या रीच पर्यंत आणि सध्या बॉलला पाठवलंय कवसला. आणि धावा इकडे आपण पाहतोय मिळत असताना 2 धावांनी स्कोर आपल्याला दाखवतोय तो 8 धावा. प्रगतीपथावर आहे पहिलं षटक आहे. चांगली बॉलिंग केली दीपक साळवेने, कारण 8 धावा म्हणजे तितकी मोठी सुरुवात नाहीये. स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 काकडवाल 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आतापर्यंत हरेश आणि रोहित मेरिटवरती खेळतात. त्यांनी ज्या धाटणीने बॅटिंग केलेली आहे, खराब बॉलचा समाचार घेत असताना दोघेही पाहायला मिळाले. यानंतर आपण मांगरू ए आणि VRCC उसाटणे यांच्यामध्ये मॅच पाहणार आहोत. आणि त्या दोन्ही संघांना देखील विनंती, आपण टॉससाठी रेडी राहा. बॉल सध्या चालला मिडॉनकडे, गोलंदाज फारच वेगाने आले होते फॉलो थ्रो मधून, मात्र एक धाव येते. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावलपाडाचा धाव फलक 9 धावा, 9 for none आफ्टर फर्स्ट ओव्हर. साठी आदरणीय श्री कमलेश पावशे याचकडून 3000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. मोठ्या संख्येने पारितोषिकांची खैरात देखील आपल्याला पाहायला मिळालेली आणि ही स्पर्धा यासाठी ओळखली जाते. या मलंगडातील बरेचसे संघ, त्यासोबत असतील डोंबिवली कल्याण डोंबिवली असोसिएशनचे देखील बरेचसे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि नेहमीच या स्पर्धेला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती राहिलेली आहे. काटे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि सामाजिक क्षेत्रामधलं मोठं नाव, ज्यांनी आजवर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 90 पेक्षा जास्त बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत आणि त्यांनीच या स्पर्धेमध्ये देखील मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे. आदरणीय काशीनाथजी काना पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. युवा उद्योजक साईनाथ दादा पाटील यांचा संपूर्ण मित्र परिवार वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीला येते. यानंतरचा जो सामना आहे, उद्याचे सामने देखील आम्ही जरूर तुमच्यापर्यंत आणू. दररोज आपल्याला 40+च्या 4 टीम्स पाहायला मिळतील आणि रेग्युलरच्या आपल्याला 8 टीम्स पाहायला मिळतात. टोटल रेग्युलरचं आपल्याला या सीझनमध्ये 40 संघ 40 टीम्स आपण पाहतोय. रायसिंग होता आणि इकडे मात्र अंपायर्सकडून आपल्याला सिग्नल पाहायला मिळतोय तो वाईड. च्या बाईक विषयी आपण चर्चा करत होतो. हिरो HF100 HF डिलेक्स जे आपल्याला सध्या पाहायला मिळते. जागेवरून खेळला बॉल मध्ये एलिव्हेशन तर तितकंसं नव्हतं. कवचा फिल्डर येतोय मागे, उचलून थ्रो करेल, धावा तर 2 पूर्ण झालेल्या.
फारच वेगाने दोन्ही बॅटर्स सुरेश आणि त्याच बरोबरीने असलेला रोहित 2 धावांनी धावासंख्या सध्या आपण पाहतोय 12 वरती. आजच्या शेड्यूलमध्ये आपण योग्य त्या वेळेवरती देखील आहोत, तेव्हा प्रत्येक संघाला हीच विनंती आहे, ज्या पद्धतीने पहिल्या 40+ टीम्सने देखील कॉपरेट केलेलं आहे आपणही कॉपरेट करा, जेणेकरून वेळ वाचेल आणि आजचा जो शेड्यूल आहे आपण योग्य त्या वेळेवरती कंप्लीट करू शकू. 12 वरती धावफलक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तुषार साळवी सेकंड ओव्हर मदत. पुढचा बॉल रनवेमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा ते आपल्या बॉलिंग मार्कवरती चाललेलं. अंपायरचे देखील सिग्नल येत असताना आपण पाहतोय. प्रचंड स्पर्धा सध्याच्या घडीला आणि जे खास करून डे नाईट फॉर्मॅट, मग दोन्ही जिल्हे असतील, ज्यामध्ये ठाणे जिल्हा असेल, ज्यामध्ये रायगड जिल्हा असेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा यावेळेला कनेक्शन चांगलं झालंय आणि बॉल मिड विकेटचा पल्ल्याड. रोहितचा बॅटमधून पहिला मोठा हिट, षटकार. फटका ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पहा. पुल जो रोहितने केला होता थेट गेला मिड विकेटचा बाहेर आणि 6 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती आहेत. अटॅक केला आता तुषारच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. हलकी अपील, फिंगर अप अंपायर. कॉट बेंड विकेट. पहिला धक्का रोहित बाद. रायगड जिल्हा फक्त रायगड किल्ला फक्त महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण भारताची शान आहे. जो किल्ला बनवत असताना खऱ्या अर्थानं संपूर्ण पैसे आर्थिक मदत संपलेली असताना स्वतःचा इमान काय असेल आणि स्वतःचा सातबारा विकून हिरोजी इंदलकरांनी बांधलेला किल्ला आहे दुर्गेश्वर श्रीमान रायगड. सध्या आपल्या छत्रपतींची अश्वरूढ मूर्ती ही प्रतिमा आपण सध्या पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांना जरूर ती प्रतिमा पाहायला मिळाली. 19 फेब्रुवारी येते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे जे आयोजक आहेत आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत, साईनाथ शेठ पाटील यांचाही वाढदिवस 19 फेब्रुवारीलाच असतो. लॉफ करायचा होता समोर, कॉन्टॅक्ट इकडे झाला नाही, डॉट आलाय. षटकानंतर कमबॅक करत आहे तुषार. पण बऱ्याच वेळेला पाहतोय का त्याला डिवचला नंतर मात्र तो पलटवार करतो. तो पलटवार त्याच्याकडून सध्या या ओव्हरमध्ये रोहितने एक षटकार मारला होता, त्यानंतर त्याची विकेट काढली त्याने आणि नवीन जो बॅटर आलाय सूरज त्याला शांत ठेवलाय. बॉल आणि बाकी 2 पॉवर प्ले मधले ऑप्शनचा बाहेर होता, थोडासा अनऑर्थोडॉक्स खेळला, मात्र 4 धावा येत आहेत. चौकार. आकर्षक मूर्ती या व्यासपीठासमोर देखील आपल्या राजांची ज्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना स्मरून खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. दरवर्षी आपल्याला ही स्पर्धा याच तारखेला पाहायला मिळते आणि आताही आपल्याला ऑन स्क्रीन ती मूर्ती दाखवली जाते आणि त्यासोबत या स्पर्धेचे आकर्षक असे करंडक. बॅक टू द क्रिकेट. शेवटचा बॉल पॉवर प्ले. हवेत पुन्हा एकदा खेळलाय, चांगला फटका आहे कव्हर्सला. थोडासा आउटफील्ड मध्ये स्लो झालाय बॉल, पण तरी देखील तो जाणार आहे. आलाय चौकार. षटक संपन्न. 2 धावा आहेत, 26 विकेट 1. बॅटिंग करत असताना स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 दाबलपाडा.
2 ओव्हरचा खेळ संपला आणि हे गाणे ऐकल्यानंतर एक ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरामध्ये संचारते. राजा शिवछत्रपती शौर्य गीते या अल्बम मधून मधुकर पाठक यांचं खऱ्या अर्थाने संगीत आहे. अनिल भारती यांनी लिहिलेलं जबरदस्त गाणं, फार जुने आणि आता बरेचसे नवीन वर्जन, बरेचसे डिस्क जॉकी देखील रिमिक्स करत असताना आपल्याला ते ऐकवत आलेलं आहेत. पण फार जुनं गाणं आहे. समकेश शिवबाची तलवार. 26 धावा, विकेट 1 आहे. चांगला खेळ आणि आतापर्यंत तुम्ही 12 मिनिटं घेतलेलं लक्षात घ्या. घातक 11 काकडवाल टीम. पुढच्या 8 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पुढची 2 षटकं टाकायचे आहेत. त्यामुळे कर्णधाराला टीम प्लॅनिंग सोबत टाइम मॅनेजमेंटकडे देखील लक्ष द्यायचं आहे. ही स्पर्धा योग्य त्या वेळेवरती सुरू होते. योग्य त्या वेळेवरती तुम्हाला डाव कंप्लीट करायचा आहे. योग्य त्या वेळेवरती टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. सर्व काही योग्य त्या वेळेवरती. नॉस्टाकेंडला चान्स होती. बॅकिंगला 2 फिल्डर होते, पण ज्या वेगाने फॉलो थ्रोमधून गोलंदाज येत होता आणि त्याला माहिती आहे बॅटर शेवटी पोहोचतोय, चान्स घेतली नाही त्याने. सिंगल येते. सिंगल धावसंख्या सध्या 27 वरती आपण पाहतोय. कंटिन्यू करण्यात आला दीपक साळवीला. हरेश थोडासा शांत दिसलाय. सूरज जो 3ऱ्या क्रमांकावरती आलेला, 3 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून. 2 चौकार आले होते शेवटी पॉवर प्लेमध्ये त्याच्याकडून. तो आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने उडवायचा होता. टॉप व्हायचा. गोलंदाज जज करतात. बटरफ्लाय कॅच. दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलेला झेलनं दुसरा धक्का. स्वर्गीय मधुशेठ स्मृती 11 डाबल पाडाला. सूरज बाद. आपल्याला लवकरात लवकर जायचं प्लीज. बघा अंपायर देखील सिग्नल करतात. जर ऑपोनंट टीमचा कॅप्टनने टाइम आउटसाठी अपील केली तर मात्र बॅटरला देखील आउट घोषित करतील. डोंबिवली क्रिकेटमध्ये या सीझनमध्ये गोष्ट घडलेली आहे. मोठा गावचे वीरनाथ त्यांना टाइम आउट देण्यात आलेला आहे. कारण फिल्डिंग टीमसाठी आपण वेळ देतोय, त्यांना जर आपण पॅनल्टी देतो तर त्या गोष्टी बॅटिंग साईडसाठी देखील आहे. त्यामुळे अंपायर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, मॅनेजमेंट टीम असेल, आम्ही न्यूट्रल आहोत. आम्हाला कोणालाही पॅनल्टी द्यायची नाही, पण तुम्ही नियमांचं उल्लंघन कराल तर त्या गोष्टी घडतात. आणि कोणत्या खेळ असू द्या तिकडे नियम पाहिजेच. नियम नसतील तर खेळ देखील पारदर्शक होणार नाही. 27 धावा, 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. दीपक साळवी यांना आपण पाहत आहोत. जे 20 मिनिट आहेत आणि त्यामध्ये वाढ देखील होते. जेव्हा 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट जर पडले तर 2 मिनिटांचा बफर टाइम देखील दिला जातो. आकाश या बॅटिंग ऑर्डर मधला आक्रमक शैलीचा बॅटर आहे. लॉफ केला. पिकअप फ्लॅट लॉंग गॉनचा पल्ल्याड षटकार. आवाज युनिक आहे आणि हे देखील जुनं गाणं आहे, पण प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं. योगेश कुंभारकर चिंचोली यांचा आवाज आहे. बॉल हवेत आहे आणि इकडे जाते विकेट. दीपक साळवीचा पलटवार. विकेट त्याने काढली आहे. आकाश फुलरे बाद. बघा ड्रोन ज्या कोणी उडवलेला आहे तो परत न्यायचा आहे, खाली आणायचा आहे. आयोजकांच्या सूचना आहेत. चला कोण आहे ड्रोन. सो प्लीज स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशच्या विकेटने
पाहूयात कसा इम्पॅक्ट पडणार आहे, कारण 2 विकेट दीपक साळवी या ओव्हरमध्ये काढतायत आणि बॉल बाकी 2. कोलात आहे, बॉल पॉइंट कडे चाललाय, थोडासा वळण घेत आता काका पावशे बॉलचा माग घेत, बॉल पुढे होता, शेवटी अडवलं त्यांनी आणि थ्रो करतील. धावा मिळत असताना 2-2 धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 35. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल थर्ड ओव्हर मधील आणि बाकी आहे. योग्य त्या वेळेवरती डाव चाललेला आहे, पण यानंतर या ओव्हर नंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला टाइम सांगेन किती मिनिटं तुमची बाकी आहेत. शेवटचा बॉल या षटकातील 35 बनलेले आहेत. सूरज आता पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला. उडवलाय खरा, लॉंगॉनचा फिल्डर आहे समोर, चांगली कॅच, 1 विकेट डाऊन. कर्णधार त्या ठिकाणी पाहायला मिळाला सूर्याजी पावशे. टिपलेला झेलने सूरजचा डाव संपला. 35ला 4. 3 षटकांचा खेळ संपला. समाजसेवक शेवळदादा साळवी यांच्याकडून कॅश प्राइज झालेलं विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयांचं कॅश प्राइज. मंचावरती आपण इन्व्हाइट करूयात आदरणीय लालचंद्र शेठ पावशी यांना. मंचावरती येऊन आपण स्थानाबंध व्हा. साईनाथ पाटील फाउंडेशनच्या वतीने SP ग्रुप चषकामध्ये या पर्वामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल जर या मॅच मध्ये घातक 11 काकडवालच्या बॉलर्स कडून विकेट हॅट्रिक येते. उद्योगपती काकडवाल गावचे शेवदादा साळवी यांच्या वतीने पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. 3 मिनिटं बाकी आहेत अजूनही 4th ओव्हर साठी. ऑन साइडला शफल होऊन फक्त टर्न करायचं होतं, मात्र डाऊन दी लेग आहे. अंपायरचा सिग्नल आलाय तो वाईट, आणि वाईटने स्कोर सध्या आपण पाहतोय 36. हे चारही चांगले कट्टर मित्र आहेत जे अगदी डोंगरावरती आहेत आणि त्यांच्यावरती चिंचपाडा टीम आहे. वा, त्यांना माहिती आहे 3 तास आपल्याला आता बसायचं आहे. बसलेत. ऑन साइडला बॉल शॉर्ट स्क्वेअरकडे टीम मधून फारच वेगाने फिल्डर डबलला चान्स घेतले. थ्रो स्ट्रायकिंग एंडला येतोय, पोहोचलाय. ओ हो, आशा करतोय की कोणतीही त्यांना गंभीर दुखापत नसेल. प्लीज थोडंसं काळजीपूर्वक खेळा. पाणी वगैरे आणि फर्स्ट एड बॉक्स लवकरात लवकर घेऊन जा. 1 शॉट आहे. येस येस, आशा करतोय की दोन्ही खेळाडूंना गंभीर दुखापत नसेल. जा वेगाने बॅटर धावला होता, त्याला धाव पूर्ण करायची होती आणि विकेट किपर थ्रो कलेक्ट करत असताना हो शोल्डरला शोल्डर धडकलाय सुदैवाने. पाणी पाहिजे. येस, पाणी घेऊन जा लवकर. एक्स्ट्रा प्लेअर आयोजक कोणीही चालतील प्लीज. बॅटर सेफ आहेत, मात्र थोडीशी दुखापत आहे. एक शॉट आहे म्हणजे धाव एक इकडे भेटेल. विकेट किपर आणि त्यासोबत जो स्ट्रायकिंग एंडचा बॅटर होता हरेश. ओहो, सेफ आहेत दोघे. तितकी गंभीर दुखापत नाहीये, पण जरूर थोडाफार मार, मुका मार ज्याला आपण म्हणतो, इंटरनल डॅमेज. काकडवालचे नामवंत गायक आणि आमचे परममित्र भावेश शेठ बुंधाटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले स्वागत आहे भावेश भाऊ, सुस्वागतम. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी बांगरूळ मुख्य संघ आणि उसाटणे समीर दादा पाटील VRCC उसाटणे खेळणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये. सो टॉससाठी यायचं आहे उसाटणे टीम आणि बांगरूळ. आणि त्यानंतर जो आजच्या पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना आहे तो असेल खरड आणि पाकड्याचा पाडा. अशाच्या लढती आहेत पहिल्या फेरीमधल्या, आणि देन त्यानंतर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करू. प्रिव्हियस मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये रेग्युलर फॉर्मॅटच्या चिंचपाडा टीमने बाजी मारली आहे. थोडी दुखापत, कारण दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती होत्या. टोटल स्कोर 37 आहे. बॉल अजूनही बाकी आहेत 5 4th ओव्हर मधले.
समोर फोर्सने ड्राईव्ह करण्यात आलं. लॉंग ऑफ कडे बॉल आहे. थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि त्यामध्ये 2 चूक झाली तिकडे. अविनाश कडून जे लॉंग ऑफला आपल्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले. अविनाशने जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल पकडला असता तर कदाचित डबलला दोन्ही बॅटर्सने चान्स घेतली नसती. 2 आल्या. 39 वरती धावफलक आहे. सूर्याजी जे कॅप्टन आहेत कार्तिक 11 काकडवाल संघाचे, चांगली कॅच अगोदर त्यांनी पकडली होती. शोल्डरला आताही हात लावत आहेत विकेट किपर. इंजरी झालेली आहे. लागल्याबरोबर लगेचच आपल्याला काही गोष्टी समजत नाही. दोघंही खास करून जो बॅटर होता तो त्याच्या ट्रॅकमध्ये होता आणि विकेट किपर देखील स्टंप जवळच होता कारण त्याला रनआउट पाहिजे होता. डीपमधून वेगाने तर फिल्डर आले. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रोही चांगला आलाय पण 2 धावा. डीप बाउंड्री आहे. भौगोलिक परिस्थिती जर आपण या क्रीडांगणाची बघितली, कार्पेटने जर डीपमध्ये बॉल जात आहेत तर तितकासा वेळ बॅटरसाठी देखील. 2 धावा त्यांनी पूर्ण केल्यात. पुन्हा 2 धावांनी धावसंख्या 41 वरती आहे. बॉल बाकी त्या षटकातील अजूनही 3. दुसऱ्याच मॅचमध्ये आपण आहोत. स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावल पाडा आणि त्यांच्याकडेच खेळत असताना घातक 11 काकडवाल. चला आता स्पीड अप घ्या प्लीज बोथ द टीम्स. टॉपेच आहे. चान्स असेल. स्वतः गोलंदाज सूर्याजीचा कॉल पकडला त्यांनी कॅच. 41 ला 5. स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावल पाडा. आणि आदरणीय उमेश भोईर आणि त्याचबरोबर सचिनजी भाग्यवंत यांचं आगमन झालंय आणि दोन्ही प्रसिद्ध युवा उद्योजक त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गाण्याद्वारे जो तुम्हाला आवाज ऐकायला मिळाला काकडवालचाच आहे. लोकप्रिय गायक आहेत भावेशजी बुंधाटे. 3 कॅचेस आतापर्यंत सूर्याजीने या डावामध्ये पकडलेल्या जबरदस्त आणि आता ते स्वतः गोलंदाज देखील आहेत. विकेट देखील त्यांनी काढली आहे. 2 बॉल आणि बाकी या षटकातील धावसंख्या बनलेल्या 41. 41 धावा. चला चला वेळ जास्त चाललाय प्लीज. फुल लेंथ बॉल होता यावेळेला. पास कडून सिग्नल आला की जास्त बाहेर आहे. वाईटचा सिग्नल आला आणि टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 42. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. टाइम अप झालाय तुमचा टीम. घातक 11 काकडवाल जेव्हा दुखापत झाली होती तेव्हाही आम्ही टायमर पॉज केला होता. जेव्हा बॅटरने उशीर घेतलाय तेव्हाही आम्ही टायमर पॉज केला होता. अक्रॉस द लाईन फुल लेंथ तिकडे बॉल आपल्याला पाहायला मिळाला सूर्याजीकडून. चांगली गोलंदाजी होती. या षटकामध्ये आतापर्यंत 7च धावा त्याने खर्च केल्यात आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 वाईट टाकलेले आहेत. 1 विकेट काढली आहे त्याने. एकही बाउंड्री या ओव्हरमध्ये आली नाही. लास्ट बॉल 4th ओव्हरचा. 42 ला 5. सध्याचा धावफलक डाबल पाडा. आउटसाइड एज आहे. शॉर्टकरचा फिल्डर आलाय. सिंगल मिळते इथे. सो ओव्हरऑल 4 ओव्हरचा खेळ संपला. 5 विकेट 43 धावा. स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावल पाडा. टाइम अप अंपायर. आता लास्ट ओव्हरमध्ये फक्त असतील 4च फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर. मडवी आणि किशोर मडवी सध्या ऑन स्क्रीन आहेत. वा, आणि दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काही सांगून देते. दोघेही नामवंत खेळाडू आहेत. याच काकडवाल गावाला ते बिलॉंग करत आहेत. किशोरपेक्षा महेश मात्र रिक्लायनर सीट वरती आहे. 43 धावा आहेत. 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे.
बघा पुन्हा एकदा मी सांगेन, जे कॅप्टन आहेत खास करून तुम्हाला रणनीतीसोबत टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्यायचं आहे. कारण आता प्रत्येकी स्पर्धेमध्ये टायमर असतो, स्टॉपवॉच लावला जातो. जी काय वेळ दिली जाते त्या अंतर्गतच तुम्हाला ती ती जे काही षटकं असतील ते टाकायचे असतात. तिकडे 20 मिनिटात पहिल्या 4 षटकांसाठी. सो आता फक्त 4च फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला 3 आहेत, त्यामध्ये लॉंग ऑन आहे, काउ कॉर्नर आहे, स्क्वेअर लेग आहे आणि एक्स्ट्रा कव्हर. जीवन आलेत लास्ट ओव्हर, पहिला बॉल होल करायचा होता. व्यवस्थित कनेक्शन तर नाही, पण बॉल वॅकेंट एरियामध्ये शॉर्ट मिड विकेटला. जवळपास 5 जण त्या ठिकाणी धावले होते, मात्र त्यामधले एकालाही बॉलपर्यंत पोहोचता आलं नाही. कॅच पकडण्यासाठी 2 धावा आल्या वैभवकडून आणि 2 धावांनी स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावलपडाचा धावफलक जाऊन पोहोचले पुढे. 45 धावा धावफलकावरती आहेत. बॅकस्टेजला मातीचा रस्ता आहे आणि जेव्हा जेव्हा गाड्या येत आहेत तर वाऱ्यासोबत धुळीचं साम्राज्य भरपूर आहे. ज्यांना कोणाला धुळीची ॲलर्जी असेल जरूर मास्कचा वापर करा. ड्राईव्ह केला मिड ऑफ लावेत, बॉल पकडले, कॅच, विकेट डाऊन, फलंदाज बाद. 6वा झटका स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावलपाडाला. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो फक्त 45 आहे आणि 45ला 6वी विकेट आली आहे. बॉल बाकी 4. एका मागोमाग विकेट पडत गेले. सुरुवातीला स्टार्ट भेटला होता, कारण ज्या पद्धतीने रोहित हरेश खेळले, आकाश देखील आला होता, त्याच्या बॅटमधून षटकार होता, सूरजकडून सुरुवातीला 2 चौकार होते. मात्र त्यानंतर आणि लास्ट 15 बॉलचा आपण विचार केला तर आपल्याला 3 विकेट देखील पाहायला मिळतात. 3 नाही तर 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर करण आलेत, जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. बॉल बाकी 4. जीवनचा पुढचा बॉल. राईट शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होतं, बॉल मागे आला आणि अशा पद्धतीने तुम्हाला रनही मिळणार नाही. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तोच बॅटर असेल. विकेट किपरकडे फर्स्ट अटेम्प्टमध्ये बॉल त्याला सापडला, त्याच्याकडे गेला, त्याने पकडला तर तिकडेच बॉल डेड होणार आहे, म्हणजेच तो डॉट बॉल असेल. 45. 3 बॉल आणि बाकी आहे. जीवन करंटसाठी बॉल होता मिड ऑफ कडे, फिल्डर स्टॉप तर केले त्याने. धावित 1 आणि सिंगल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 46 आणि बाजूलाच आमच्या स्टॉल आहे. आय थिंक शेंगांचा खमंग असा वास येतोय. ज्यांना खायचं असेल स्वखर्चाने का, कारण क्रिकेट देखील एक सर्कल आहे, यामध्ये किती जणांना रोजगार मिळतो पा. उडवला बॉल सध्या त्या लॉंग ऑनचा फिल्डर येतोय खरा, मात्र त्याचा वाख्या बाहेर होता आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल, चौकार. आलाय शेंगांचं गाणं देखील आलं लगेच. सांगा कुठे ते सांगा. 50ला 6 अर्धशतक झाले पूर्ण. स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावलपाडाचा शेवटचा एक बॉल बाकी आहे. क्रिकेटच्या सर्कल बद्दल बोलत होतो. समालोचक असतील, अंपायर्स असतील, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे असतील, स्कोरर असतील, मंडप डेकोरेटर्स, जनरेटर, डीजे, ग्राफिक डिझायनर अर्थातच बॅनरवाले, पिच क्युरेटर, त्यामध्ये टँकर आला, पाणीवाले, हा नो डाऊट. इकडे मात्र आता आपण पाहतोय अंपायरचा सिग्नल आला, विकेट आणि त्यासोबत स्टॉल, कारण जे प्रेक्षक येतात. सगळ्यात मोठं जी गोष्ट आहे ती देखील आहे 1 शॉट आहे. म्हणजे आता ओव्हरऑल स्कोर तुमच्या समोर आणतो मी. डाव तर पहिला संपला, जो स्वर्गीय मधु शेठ स्मृती 11 डावलपाडाचा होता. 51 बनला, 7 विकेट पडले. 52चं टार्गेट चेस करायचं घातक 11 काकडवालला. आपण टॉसकडे VRCC उसाटणे आणि मांगरूळ अ मध्ये पुढचा सामना. इट्स ओव्हर युअर टॉस बॉक्स. थँक्यू.
तर या आदरणीय उमेशजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. VRCC उसाटणे वर्सेस मांगरूळ ए. मांगरूळ एचे कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. तर विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाडणे वर्सेस मांगरूळ ए. या कॅप्टन लवकर या. तर आदरणीय उमेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. कॅप्टन VRCC सांगतात की मी मागता म्हणजे मी कॉल करेन. टेल असं कॉल केलाय पण आपला कॉईन गेलाय चेअरच्या खाली आणि आलंय टेल. तर डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करणार आहे. बोलायला थोडंसं टाळत आहेत, हरकत नाही. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी की टॉस जिंकलेला आहे VRCC उसाटणे संघाने. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी मांगरूळ ए संघाला. काही सन्मान आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं व्यासपीठावरती आदरणीय श्री कमलेश पावशे उद्योजक यांना आपण सन्मानित करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी विकेश वाकोळे यांचे शुभ हस्ते. या कमलेशजी पावशे प्रसिद्ध असे उद्योजक यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. यांना सन्मानित करतोय आपण विकेश यांच्या शुभ हस्ते. यानंतर आदरणीय श्री संजयजी गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे देखील प्रसिद्ध उद्योजक आहेत. तर आदरणीय श्री संजयजी गायकवाड उद्योजक. संजयजी गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांनाही करूया सन्मानित. आणि त्यानंतर मी लालचंद पावशे यांनाही विनंती करेन आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. संजयजी गायकवाड यांचा सन्मान होत आहे. आदरणीय श्री लालचंद पावशे उद्योजक. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग पेअर येऊ द्या. आदरणीय श्री लालचंद पावशे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आदरणीय श्री उमेशजी भोईर उद्योजक विनंती करेन. तर रवी दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. रवी पाटील उमेश भोईर साहेब यांना आपण करतोय सन्मानित. आणि यानंतर आदरणीय श्री सचिनजी भाग्यवंत यांनाही विनंती करेन आपण देखील यायचं आहे. हा सन्मान देखील रवी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर आदरणीय श्री सचिन भाग्यवंत यांचा सन्मान आपण करतोय. या ठिकाणी आदरणीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विनंती करेन आपण देखील या. तर खरड ग्रामपंचायतचे कारकून आहेत ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित. तर अंपायर सिग्नल या ठिकाणी देत आहे. सामना सुरू होतोय. यावेळी आपण कॉमेडी बॉक्समध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. पण होऊया चालू सामन्याच्या दिशेने खेळाचं उत्तरार्ध घेऊन येतात आपल्या समोर योगेशजी मडवी सर. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. थँक्यू सो मच करण कालन सर. सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय मधुशेठ स्मृती 11 संघ डावलपाडा टीमनं पहिल्या सत्रामध्ये 51 केलं आणि 52 धाब्याचं टार्गेट. मुकाबला अच्छा होगा, कहीं मत जाना दोस्तों, क्योंकि इस बार गेंद हवा में है. फील्डर पहुंचे या नहीं, गेंद सीधे
बाउंड्री लाइन की तरफ गई थी, लास्ट मोमेंट में गेंद को रोका, रन बना 2 के साथ खाता खोलने में कामयाब रहे। चेक करना चाहते हैं बिल्कुल। लगातार 3 गेंद में 3 चौके लगाते तो 5,000 रुपए का इनाम माया शेठ पावशेन की तरफ से। काकड़बा टीम को मुकाबला जीतने के लिए 52 का टारगेट है, केवल 2 रन बनेंगे, सेफ है बॉल। ये देखिए रिप्ले में दिखा है बिल्कुल। और 3 गेंद में 3 छक्के लगाएंगे तो सन्मानित सिबल दादा सालवीन की तरफ से 3,000 का इनाम है, माया शेठ पावशेन की तरफ से 5,000 का इनाम है। कुल मिला के 8,000 रुपए का इनाम घातक 11 काकड़बा टीम के बल्लेबाजों को। अच्छी गेंद अलोंग द कार्पेट, ऑन साइड में गेंद डीप मिड विकेट में, जब तक गेंद को रोका तब तक रन बना एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची। इस समय 3 रन के ऊपर पावर प्ले का ओवर है। 30 गेंद में 52 रनों का टारगेट इस मुकाबले में रखा है। प्रति ओवर की बात करेंगे तो 10.40 के औसत से रन बटोरने मुकाबला जीतने के लिए। जहां बिल्कुल नाइट प्रतियोगिता में ये आवाज बहुत जगह पे आती है, बोंगे की आवाज। दर्शक काफी संख्या में मौजूद है, इसका जानकारी देते हुए कई सारे दर्शक जो ऑनलाइन एमटीसी द्वारा मुकाबला देख रहे हैं घर बैठकर, उन सभी प्यारे दर्शकों का भी स्वागत है। आप देख रहे हैं एसपी ग्रुप ट्रॉफी 2026 का शानदार पर्व। आज है दूसरी रात। इस बार गेंद को हवा में खेला, फील्डर गेंद के नीचे आए, स्क्रीन के सामने फिर एक बार गेंद को रोकने में कामयाब रहे। 2 रन प्राप्त किए। पहले गेंद के ऊपर ही इस तरह से स्ट्रोक देखने को मिला था और इसके बाद देखिए ना, इस बार भी बल्लेबाज जीवन पावशे। रन संख्या की बात करेंगे 5 रन, शुरुआत अच्छी होती भी। प्रति ओवर 10.40 के औसत है, यानी कि मैदान पर तकरीबन 11 के औसत से रन बटोरने हैं। बहुत सारे दर्शक हैं। इसके बाद जो मुकाबला होगा मंगरूल ए बनाम वीआरसीसी उसाट ने, जिन्होंने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया। इस बार आड़े बल्ले से खूबसूरत शॉट, मिड विकेट में फ्लाइटेड पैरेलल स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। जरूर देख सकते हैं गेंद फटने के बाद आड़े बल्ले से गेंद को खींच के मारा, फ्लाइटेड स्ट्रोक, 6 रन के साथ। ये देखिए पबजी लवर, आप मुकाबला देखने आए या फिर पबजी खेलने आए? फ्री फायर, बिल्कुल ये दर्शक होते हैं। इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी, ओ कैच ड्रॉप। 2 खिलाड़ी थे, शायद ऐसा लगा कि एक के हाथ से निकल के दूसरे के हाथ में जाएगी, मगर जमीन पर लैंड हुई। ये देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, काफी ऊंचाई गई थी गेंद, ऊंची बहुत गई थी, बिल्कुल बैलेंस पकड़ा था फील्डर ने, मगर उसके बाद हाथ से निकली गेंद। रन बनी एक सिंगल, रन संख्या 6 रन, 4 गेंदे हुए, 4 गेंद में 6। दर्शकों की इधर संख्या बढ़ती हुई। चार गेंदे 6 रन। शुरुआत देखिए, अभी भी एक आध बाउंड्री की तलाश में है। सिंगल डबर के माध्यम से अभी तक घातक 11 काकड़बा टीम के बल्लेबाजों ने 1 गेंद शेष, शायद 5 गेंदे हुई है। 5 गेंद में 12 रन आए, छक्का भी एक ऐड कीजिए। और इस बार भी बेहतरीन शॉट, फ्लैटेड पैरेलल स्ट्रोक। इस बार बल्लेबाज सूर्याजी पाउशे के बल्ले से आता हुआ छक्का। कुल मिला के इस ओवर में 2 छक्के, एक जीवन पाउशे के बल्ले से आया था और दूसरा सूर्याजी पाउशे। देखिए सेम 18 रन बने 3 गेंद में। सूर्याजी पाउशे ने 3 गेंद में 9 रन, 1 छक्का। दूसरी तरफ जीवन पाउशे जिन्होंने 3 गेंद में 9 रन बनाए, उनमें 1 छक्का। रन संख्या बनी 18। व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होईल। सन्माननीय आमचे मायाशेठ पावशे ज्यांच्या वतीने देखील हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं प्राइज आहे। मायाशेठ पावशे या, मायाशेठ पावशे या, आपल्याला सन्मानित केलं जाईल। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एसपी ग्रुप आयोजित तुम्ही पाहतात। खरं तर एसपी ग्रुप चषक 2026 चं पर्व
सालाबाद प्रमाणे मित्र हो याही वर्षी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या थाटामाटानं कमलेश दादा पावशे यांच्याकडून देखील 3 षटकाराला 3,000 रुपये आहेत. त्यानंतर आमचे शेबल दादा सालवी यांच्याकडून 3,000 रुपये आहेत. मायशेट पावशे यांच्याकडून 5,000 रुपये आहेत. म्हणजे एका हॅट्रिक साठी जवळजवळ 11,000 रुपयाचं प्राइज हे घातक 11 काकडबळ टीमच्या फलंदाजांना दिलं जाईल. अमर शेठ भोईर साहेबांना विनंती करेल या पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला सन्मानित केलं जाईल. आज स्पर्धेची दुसरी रात्र आहे. खरं तर ही नाईट स्पर्धा आपल्या मलंगड परिसरातली एक नंबर 1 क्रीडा स्पर्धा सन्माननीय साईनाथ दादा पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. अमर शेठ भोईर यांचा सन्मान देखील केला जाईल आणि त्यानंतर दीपेश दादा म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाईल. दीपेश दादा म्हात्रे या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलाही शुभ सन्मान केला जाईल. जगदीश दुधकर 40+ कार्डोमचे काकडबाचे यांच्या वतीने देखील 3 लगातार षटकारांसाठी 3,000 14,000 झाले. फटका चांगला मिड विकेट मध्ये चाललाय. ओ फिल्डरला बीट केलाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. हातात येणारा बॉल अचानक डोक्यावरनं फ्लाय होऊन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. दीपेश दादा मात्रे यांचा सन्मान झालाय. इकडे चौकार आलाय. रोडो की बात करेंगे तो 22 रन. आप ये देखिए भोंगा की आवाज और बढ़ती हुई रात जैसी होगी उतना आवाज आएगा. शायद ये काकड़बल टीम के समर्थक है. ट्रेन का भोंगा भी इतना नहीं बजता, इससे भी ज्यादा आवाज है इसकी. अब और बढ़ेंगे, जितना हम कहेंगे उससे ज्यादा बढ़ेगा. रन संख्या डॉट गेन आई थी. सन्माननीय महेंद्र शेठ बोडके साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आपण पाहत आहेत एसपी ग्रुप चषक 2026 पर्व, शानदार पर्व. जीत की बात करेंगे. थर्ड अंपायर तीसरे अंपायर की मांग की गई है. रनआउट के लिए चेक करना चाहते हैं यही का अंपायर ने, और तीसरे अंपायर भी चेक करेंगे. आइए तीसरे अंपायर जरूर हमारे साथ ज्वाइन होंगे. चलो फील्डिंग डिपार्टमेंट आप इकट्ठा आए प्लीज. कप्तान से गुजारिश है आप सभी इकट्ठा आए प्लीज. जो डिसीजन है वो आपको मिलेगा तुरंत. और तकरीबन 8 मिनट से ऊपर ज्यादा टाइम हुआ है. 1 ओवर के लिए 5, 2 ओवर के लिए 10 मिनट, 3 ओवर के लिए 15, 20. पिछली बार पेनल्टी लगी थी शायद. नॉट आउट. चलो मुकाबले की बात करते. 22 रन संख्या बनी है. जीतने की बात करेंगे तो 52 का टारगेट अब 30 बनाने. मैदान पर रिप्ले में भी आपको दिखाएंगे जरूर. और ये है बिल्कुल ओम साई एमटीसी का लाइव टेलीकास्ट, क्लियर पूरी तरह से दिखाई दे रहा है. इस बार हवा में है, फील्डर नहीं पहुंचे और शायद पहुंचे. मिड ऑफ में शानदार कैच. पहली विकेट वैभव पहुंचे थे गेंद के नीचे और पहला करारा झटका बैट्समैन जीवन पावशे. बैक टू द डगआउट. क्या कमाल का कैच पकड़ा है. जी हाँ बिल्कुल, इस कैच के जिक्र करेंगे. बिल्कुल एसपी ग्रुप ट्रॉफी 2026 का पर्व आप देख रहे हैं. साईनाथ दादा पाटील फाउंडेशन, यह है सम्मान चिन्ह जानता राजा. 19 फरवरी बिल्कुल 19 फेब्रुवारीला स्पर्धेची अंतिम रात्र, अंतिम मेगा फायनलचा दिवस रात्र असेल. त्यामुळे यायला विसरू नका. काल स्पर्धा सुरू झाली आणि कालचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. खरं तर महाशिवरात्री आणि छत्रपती शिवरायांचं अतूट नातं आहे. महाशिवरात्रीचं पर्व होतं आणि रायरेश्वराच्या शिवपिंडावरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून मुठभर मावल्याने घेऊन स्वराज्याची स्थापना माझ्या राजांनी केली. खरं तर कालच ही स्पर्धा सुरू झाली. टारगेट 52 रनों का है. रन बने इस समय 22. जीतने की बात करेंगे तो 30 रन अभी भी चाहिए. ये मुकाबला जीतने के लिए एक बड़ा मुकाबला जरूर होगा. पंडित मडवी इनके स्मरण में
2 छक्के लगाएंगे, 3 छक्कों के लिए 2000 का इनाम है। रन संख्या की बात करेंगे तो टोटल रन संख्या पहुंची इस समय, अच्छी गेंद सामने की तरफ, इस बार फील्डर है, मौका था शायद यहां पर रन बनाई, एक डायरेक्ट हिट होता तो मामला बन सकता था। और ये देखिए इस प्रतियोगिता में नेविया बॉल का इस्तेमाल किया गया है, जरूर आपको दिखाएंगे नेविया बॉल जिनकी मूल्य है एक बॉल की 70 रुपीज अर्थात 70 रुपए की प्राइस है। और पहले जमाने में ऐसे बॉल बहुत कम देखने मिलते थे, एक गेंद पर पूरी दिन पर टूर्नामेंट होती थी। राजू दादा गायकर है हमारे साथ में, जरूर पता है उन्हें कि एक बॉल पर पूरी तरह से पूरा दिन भर टूर्नामेंट होता था, गेंद गुम होती थी तो भी उसे ढूंढकर निकालते थे। आज 70 रुपए उसकी प्राइस है। ये अच्छी गेंद, इस बार मिसफील्ड, और गेंद जब तक रोके तब तक मौका है 2 रन का। एक एक रन कीमती है, एक एक रन को बचाना है, क्योंकि क्रिकेट में एक रन का मूल्य बहुत है। कभी कभी 1 रन से मुकाबला गवाते, कभी कभी 1 रन से मैन ऑफ द सीरीज की बाइक भी जाती है। टोटल की बात करेंगे तो इस समय 20 रन संख्या 25 रन, 25 रन बने 1 विकेट के नुकसान पर। दर्शकों की संख्या देखिए, बहुत भारी संख्या में दर्शक है। जब भी काकड़बल का मुकाबला होता है दर्शक आते, जब भी मुकाबला डाबल पड़ा का होता है दर्शक आते हैं। मलंगगढ़ की कौन सी भी टीम हो, चाहे मांगरूल हो, चिंचपाड़ा हो, पागड़ाथापाड़ा, खरड़ टीम कौन सी भी हो, मलंगगढ़ में जब भी प्रतियोगिता होती है दर्शकों का पूरा मेला लगता है। ये देखिए ना स्क्रीन के ऊपर पूरे हमारे दर्शक दिखाई दे रहे हैं, आज पूरी तरह से लुत्फ उठा रहे, मुकाबले का आनंद ले रहे। क्रिकेट के दर्दी दर्शक, ये गर्दी देखिए आज बिल्कुल। चलो पानी की मांग की गई है, जल्दबाजी करें। तो बिल्कुल 2 चौकों के लिए 1000 का इनाम माया शेठ पाउशेन की तरफ से, सेबल शेठ सालवीन की तरफ से 5000 3 चौकों के लिए। गांव की टीम है, गांव के ऊपर मोहब्बत दिखा रहे हैं। और जीत की बात करेंगे तो इस समय 18 गेंदें बची है, 27 रन चाहिए, मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ है। 2 ओवर के लिए 14 मिनट, यानी कि शायद अब पेनल्टी का भुगतान करना पड़ेगा। इस बार अच्छी गेंद सामने की तरफ ढकेल दिया, फील्डर मौजूद है मिड विकेट में, 1 रन पूरा किया, डबल के लिए कोशिश है, नहीं कर पाए। बिल्कुल एक ही रन, एक के साथ रन संख्या 26 रन। अब चाहिए 26 रन, 13 गेंद में 26 बने हैं, अब 17 गेंद में 26 चाहिए। लाख दल दल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए। कौन कहता कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तो हौसला बुलंद रखिए। बुलंद हौसले के साथ आपको मुकाबला खेलना पड़ेगा। और जी हाँ बिल्कुल, तो मुकाबले में पलटवार होगा। गिरगिट की तरह रंग बदलने वाला क्रिकेट का खेल दोस्तों, रंग बदल सकता है। ये अच्छी गेंद, पटकी हुई गेंद, उसे बाउंसर के रूप में देखा और ऊंचाई ज्यादा थी इसलिए अंपायर ने इसे वाइड करार दी। अतिरिक्त बाउंस था इस गेंद में और
देखा, फरका तो जाकर बैट का इशारा किया। अतिरिक्त रन बढ़ते हुए तीसरे अंपायर रिव्यू लिया है। फील्डिंग करने वाली टीम ने शायद डीआरएस चेक कर वाइड गेंद है। जहां अंपायर को जब भी लगे तो ले सकते, आपके लिए वो डीआरएस नहीं है इस प्रतियोगिता में, इसके ऊपर गौर करें। जहां स्क्रीन के ऊपर देख सकते हैं गेंद पड़ने के बाद काफी ऊंचाई ले रही थी और ये देखिए 1 फॉर दी ओवर। अब एक इशारा भी आ चुका है 1 फॉर दी ओवर का। रन संख्या 27 अब करने 25। इस बार हवा में है, फील्डर गेंद के नीचे आए, देखना है। बढ़िया कैच भावेश राणे द्वारा और यहां पर विकेट बनती भी। विकेट नंबर 2 सूर्याजी पाउशे बैक टू द डगआउट। दादा मडवी मलंगगढ़ के उपाध्यक्ष है और संगठन को संगठित रखा अभी तक महेश दादा गायकवाड़ रहे या फिर प्रदीप दादा मडवी अध्यक्ष उपाध्यक्ष पूरी मलंगगढ़ क्रिकेट एसोसिएशन। और बिल्कुल 17 मिनट हो चुके हैं, इस बात के ऊपर गौर करें। आपके पास केवल 3 मिनट का समय है जहां से आपको 4 ओवर समाप्त करने हैं। ओवर नंबर की बात करेंगे तो अभी भी तीसरा ओवर है, 10 गेंदे शेष है। 10 गेंदे तो 3 मिनट में नहीं हो सकते। इसका मतलब कि अब फील्डिंग करने वाली टीम को भुगतान करना पड़ेगा। पहले इनिंग में भी शायद वो हुआ था, शायद काकड़वा टीम का एक फील्डर अंदर लिया गया था। अब बारी है डाबलपाड़ा टीम की, क्योंकि आप समय के साथ नहीं चल पा रहे और इसी का नतीजा कि ये भुगतान आपको करना पड़ेगा। रन बने 27 करने 25, गेंदे बची अब 15 गेंदे, सॉरी 16 गेंदे बची है। इस ओवर में 2 ही गेंदे हुई। गति परिवर्तन, चेंज ऑफ डिलीवरी और ये गेंद डॉट आ चुकी है। डॉट गेंद जितने भी आएंगे उतना दबाव बढ़ सकता है टीम के ऊपर, क्योंकि 15 गेंद का खेल समाप्त हुआ। 15 गेंद में 27 बने, 15 गेंद में अब 25 की जरूरत है। मुकाबला अच्छा होगा। इसके बाद मंगरूल बनाम उसाटने के बीच मुकाबला होगा। वीआरसीसी उसाटने टीम इस साल बहुत फॉर्म में है, जो कि टुंड्रा प्रतियोगिता में रनर अप टीम रही थी। फाइनल मुकाबला नहीं हुआ था, टॉस के ऊपर दिया गया और वहां रनअप बनी थी। बाकी ने साथ तो दिया था उनका, ड्रॉ के माध्यम से फाइनल में पहुंचे थे, मगर लास्ट में टॉस नहीं जीत पाए और वहां सेकंड नंबर पाए थे। टुंड्रा नाइट टूर्नामेंट की बात करेंगे तो तीनों के तीनों जो टीमें आई थी, पहले नंबर, दूसरे नंबर, तीसरे नंबर, वाइल्ड कार्ड से आई थी और वही टीमें जीती थी। चैंपियन टीम खिरना टीम वो वाइल्ड कार्ड से आई थी। रनर अप टीम में हम उसाटनी टीम जो पहले ज्वाइन थी शायद, और जो कोबरा टीम थी वो वाइल्ड कार्ड से आई थी। अच्छी टीम। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, अंपायर ने से वाइड करा दी और वाइड के साथ रन संख्या पहुंची 29 रन। रनों के ऊपर अंकुश लगाना है तो आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना होगा। 14 गेंदे करने हैं, 23 रन। मुकाबला बेहतरीन होगा, कई मत जाना दर्शक, क्योंकि ये मुकाबला शानदार है। और ये अब शायद आधा मिनट बचा है, चौथे ओवर में शायद ये आपको पहले ही फील्डर लेना पड़ेगा। बहुत वक्त लिया है। LBW लेग बिफोर और ये विकेट बनती भी।
30 रन्स बने हैं। आपका समय, अंपायर इनका समय समाप्त हो चुका है। ऑलरेडी 20 मिनट हो चुके हैं, 3 ओवर भी नहीं पूरे हुए। चौथे ओवर में आपको फील्डर लेना पड़ेगा। जो डिसीजन है अंपायर आपको देंगे मैदान के अंदर। 20 मिनट का समय समाप्त हो चुका है। अभी भी इस ओवर में गेंदें बची हैं, 2 गेंदें। योगेश तालबी मैदान पर नए बल्लेबाज आए और आज जीत की बात करेंगे तो केवल जीतने के लिए 22 रन चाहिए। 13 गेंदे 22। चलो मुकाबला शुरू करें। यस, चौथे ओवर में अंपायर डिसीजन देंगे क्योंकि अब समय, उनका समय हो चुका है। यस, 3 ओवर के लिए तकरीबन 21 मिनट का समय लिया। हर ओवर के लिए 7 मिनट का समय लेंगे तो फिर मुश्किल अंपायर बहुत बढ़ेगी। उसके ऊपर कुछ आपको निर्णय लेना पड़ेगा और टाइम लेंगे तो यहां पर आयोजक बोल रहे कि 2 फील्डर लेने पड़ेंगे। यह अच्छी डिलीवरी, डॉट गेंद। आप सब मुकाबला में पलटवार। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 30, 3 विकेट के नुकसान पर आप 12 गेंदें बची, 22 रन करने। चलो इकट्ठा आइए प्लीज। टोटल 3 ओवर में 30 बने। आप जीतने के लिए काकड़बल टीम को चाहिए 11.00 की औसत, यानी कि 22 रन 2 ओवर में चाहिए। चलो जल्दबाजी करें। फील्डर तो अंदर ले चुके हैं और समय लेंगे तो और फील्डर अंदर आएंगे क्योंकि क्रिकेट का नियम आपको बताता है केवल 4 फील्डर अब है बाउंड्री लाइन के ऊपर। ऑफ साइड में 1, ऑन साइड में 3, कुल मिला के 4 फील्डर इसका भुगतान करना पड़ा। 22 रन चाहिए, 12 गेंदें बची है। गेंदबाज तैयार चौथे ओवर के लिए। हर्षद की पहली गेंद, ये अच्छी स्ट्रोक अलोंग द कापे, धन 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 करती हुई। इस बार एक्स्ट्रा कवर के लाइन पर वहां पर गेंद को रोका था भावेश। अच्छी फील्डिंग, रन 2 रन शायद बचा इस गेंद के ऊपर। 1-1 रन की कीमत बहुत सारी है क्योंकि 12 गेंद में 22 चाहिए थे, पहले गेंद में 2 आए। अब 11 गेंदें कर रही है 20 रन। राह संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है और आज इस रातों का खेल जीतना है तो आपको सूर्य की तरह चमकना पड़ेगा। यह अच्छी गेंद है। इस बार विकेटों के पीछे स्क्वायर लेग में गिरा फील्डर जब तक आए तब तक रन बना। एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची इस समय 33 रन। अब जाइए 19 रन 10 गेंदों के ऊपर। एक गेंद और एक रन दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है और उसी तरह मुकाबला देख रहे हैं। शानदार जानदार मुकाबला, दर्शकों की संख्या बढ़ती हुई। मैंने पहले कहा था कि जैसे मुकाबले आगे जाएंगे वैसे दर्शक आएंगे। मंगरूल बनाम यूआरसीसी उसाटने के बीच अगला मुकाबला, उसके बाद पकड़े थपड़ा बनाम करट के बीच होगा मुकाबला। चलो बहुत समय जा चुका है, ऑलरेडी 2 मुकाबले के लिए 2 घंटे पूरे हो चुके हैं तो भी मुकाबले समाप्त नहीं है। अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। प्रेशर बढ़ता हुआ, दबाव बढ़ता हुआ। अब यहां पर घातक 11 टीम काकड़बल के ऊपर। 9 गेंदें करने 19 रन। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है। लड़ना पड़ेगा काकड़बल टीम को मैदान के अंदर। 9 गेंदें, बहुत आगे आए थे, बहुत सारा आगे आए थे। एक ही रन बना। सिंगल से संतुष्ट नहीं है, दूसरी तरफ सिंगल से कोई फर्क नहीं पड़ने वाला। यहां पर टीम
डबल पाड़ा को करने हैं अब 8 गेंद में 18 रन। एक आध बाउंड्री की तलाश होगी, एक आध चौका या छक्का 2 गेंद में आए तो मुकाबले में पलटवार होगा। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लड़ा नहीं। मुकाबला जीतना है तो संघर्ष करना पड़ेगा मैदान के अंदर। 8 गेंदे 18 रन। इस बार बढ़िया शॉट, यही बातचीत कर रहे थे और मिड विकेट में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। भी जा चुके हैं जो कि मैदान के बाहर, स्टेडियम के बाहर आर पार ये छक्का देखने मिला। 40 रन बने, अब जीतने के लिए 12 चाहिए। 7 गेंदे 12, 7-12। जिनके पास 7-12 है वो सबसे बड़े अमीर है, क्योंकि कहा जाता है ना कि जेब में हो मनी तो कुंडली में शनि होने से कोई फर्क नहीं पड़ता। 7 गेंदे 12 रन। सुलभ मुकाबला अच्छा है, समीकरण अच्छा है और बिल्कुल अब काकड़वट टीम, मैंने यही कहा था कि एक आध बाउंड्री की तलाश है और वह छक्का आने के बाद तालियों की गूंज बजी। आखिरी गेंद इस ओवर की, थोड़ा सा दबाव है, डेड बॉल घोषित किया गया और 11, अभी भी 12 रन चाहिए 7 गेंद में। चलो 7 गेंदे 12 रन, इस ओवर की अंतिम गेंद। सामने की तरफ बैक टू द बॉलर, रन तो बनेगा एक तेजी के साथ। ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 41 रन। अब अंतिम 6 गेंद में चाहिए 11 रन। तो मुकाबला अंतिम 6 गेंद पर आ चुका, अंतिम ओवर में आ चुका। जीतने के लिए 6 गेंद में 11 रन चाहिए। क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों, जो गिरगिट की तरह हमेशा रंग बदलता रहता है। कभी कभी क्रिकेट में जीतने वाली टीमें अचानक हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में अचानक जीत जाती है। इसलिए तो कहा जाता है ना कि जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। बाजीगर कौन बनेगा इस मुकाबले में, कौन जाएगा अगले राउंड में? पहला मुकाबला आज चिंचमाना टीम ने जीता है। बहुत लेट हो रहा है, बहुत टाइम हो रहा है, जो कि परफेक्ट टाइम की बात करेंगे तो नहीं हो पा रहे। पहली गेंद ऑन साइड पे फील्डर और सीधे उनके सर के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 6 रन। प्लस क्रिकेट संघटनेचे सल्लागार सुलचंद दादा भोईर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। एक छक्का, कहानी बदल चुकी है। घातक 11 काकड़वल टीम मजबूत स्थिति में। 5 गेंदे अब करने 5 रन। दीपक सालवी के बल्ले से आता हुआ छक्का। शानदार मैदान के अंदर मुकाबला है। इस बार हवा में है, फील्डर नजदीकी नहीं है और जब तक गेंद के ऊपर आए, गेंद को उठाए फेंके, तब तक 2 रन। अब मुकाबला काकड़वट टीम के पक्ष में आ चुका है। 4 गेंद में करने 3 रन। जो मुकाबला शुरुआत में देखा, बीच में देखा तो पूरी तरह से बदल चुका था। डबल पाड़ा टीम के पक्ष में आया था। जैसे छक्का लगा पिछली ओवर में, वैसे मुकाबले की कहानी बदली और इस ओवर की पहली गेंद में छक्का। मुकाबला पूरी तरह से मजबूत। घातक 11 काकड़वट टीम। मैच मडवी मुकाबला देख रहे, भावेश और किशोर मडवी मुकाबला देख रहे, भावड़ा भी मुकाबला देख रहे, बली भोईर भी मुकाबला देख रहे। सभी का स्वागत है। हमारे कमेंटेटर तेजस सालवी जो भी मुकाबला देख रहे हैं, तो स्वागत है आपका। 4 गेंदे 3 और इस बार गेंद हवा में है। फिर एक बार नजदीकी खिलाड़ी नहीं है, इसका फायदा होगा।
और यही कहा कि 2 रन बने, अब 1 चाहिए 3 गेंद में, स्कोर इज लेवल। कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है, आपको 3 गेंद में 1 रन करना ही होगा। चलो अगले मुकाबले की तैयारी, URCC उसाट ने टीम रेडी हो चुकी है अगले मुकाबले के लिए। कॉन्फिडेंस बहुत बढ़ चुका है इस टीम में, क्योंकि टुंड्रे नाइट प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन किया था, फाइनल तक पहुंची थी, फाइनल नहीं खेले, मगर भी यहां पर वही कॉन्फिडेंस होगा। एक रन के लिए जूझ रहा है, 1 रन भी नहीं बनता कभी कभी क्रिकेट में, 6 गेंद में 1 नहीं बनता, तो अब 2 गेंद में 1 चाहिए। पहले विश्व कप में भी भारत पाकिस्तान का मुकाबला रहा था, 2 गेंद में 1 भारतीय टीम ने नहीं दिया थे बनाने, आरपी सिंह गेंदबाजी कर रहे थे, शायद वो मुकाबला कल भी भारत ने पूरी तरह से पाकिस्तान को धोया, 1 साइड। दो गेंद में 1 चाहिए मुकाबला जीतने के लिए। काकड़बड़ टीम अभी भी शांत है, इस बार विनिंग स्ट्रोक MS धोनी स्टाइल से यह मुकाबला फिनिश किया घातक 11 काकड़बड़ टीम ने। कांग्रेचुलेशन घातक 11 काकड़बड़ टीम, हार्ड लक डाबल पाड़ा। पण काकड़बड़ संघाचं अभिनंदन, हार्ड लक डाबलपाडा टीम। चला सेकंड करा दोन्ही संघ आणि लगेच मैदानाच्या बाहेर व्हा, कारण आम्ही नेहमी सांगतो ना की एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कोणी फकीर होत नाही। क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होते, आणि डाबलपाडा संघ आपण का हारलो, काय चुकलं, काय घडलं या मॅच मध्ये, बऱ्याच साऱ्या बारीक